पंढरपूर फक्त तीर्थक्षेत्र नाही, तर आत्म्याचा गाभ्याशी भिडणारा अनुभव आहे. कधी एक संकेत, कधी एक स्वप्न आणि कधी एक दिसणारा चेहरा. या सर्वांमधून देव आपल्याशी बोलतो, त्याचं अस्तित्व दाखवतो. त्याचाच हा प्रवास. आमचा खरा प्रवास होता गाणगापूर, जिथे भगवान दत्तात्रेय नरसिंह सरस्वतीच्या रूपाने अस्तित्वात आहेत. आधी पंढरपूरचं दर्शन घेऊन अक्कलकोट, मग गाणगापूरला जायचं ठरलं होतं. पण दाजी म्हणाले, दिदी आणि आम्ही काही दिवसांपूर्वी पंढरपूरला जाऊन आलोय, यावेळी थेट अक्कलकोट आणि मग गाणगापूर करूया असे बोलले. सगळ्यांनी मान डोलवली, पण देवाने काही वेगळंच ठरवलं होतं. माझी आणि दिदीची पंढरपूरच्या दर्शनाची खूप इच्छा होती. आम्ही बाहेर गाडीत वस्तू ठेवत होतो, तेव्हा अचानक दिदी पूजेनंतर बाहेर आली. कपाळावर हळद कुंकू लावलेलं. ती घाईत माझ्याकडे आली आणि म्हणाली, काहीतरी बघ जरा. मी तिच्या कपाळाकडे बघितलं आणि क्षणभर थक्कच झालो. कपाळावर स्पष्ट विठोबाचं रूप उमटलं होतं. जणू त्यानेच आपल्या अस्तित्वाची साक्ष दिली होती. दिदीच्या डोळ्यात चमक होती. हे काही असंच नाही, हा विठोबाचाच स्पष्ट संकेत आहे की माझ्या भेटीला, दर्शनाला याच. आता आमचे ठरले, आपल्याला पंढरपूरला जायचं आहे आणि लगेच गणपती बाप्पाचं नाव घेऊन प्रवासाला निघालो. असाच एक अनुभव हा प्रवास सुरू होण्यापूर्वी आला होता. तो गाणगापूरशी निगडीत आहे, ज्यात दत्तगुरूंनी भक्ताला खूप अडचणी येऊन सुद्धा कसं बोलावलं होतं, हे पुढच्या गाणगापूरच्या व्हिडिओमध्ये सांगेनच. जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण चाललो आहे पंढरपूरला. पुढे प्रवास करत करत पंढरपूरला पोहोचलो. गाडी पार्क केली व चंद्रभागा नदीकडे निघालो. या नदीचं मूळ नाव भीमा नदी आहे. या नदीचा आकार पंढरपूरमध्ये चंद्रकोरीसारखा असल्यामुळे याला चंद्रभागा असे म्हटले जाते. याच नदीत भक्त पुंडलिकांचे मंदिर आहे. भाविक पंढरीत पाऊल ठेवताच प्रथम चंद्रभागेत स्नान करून पावन होतात. ज्या भक्तराज पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी परब्रह्म पांडुरंग आले होते आणि त्यांच्या प्रार्थनेनुसार विटेवर उभे राहून पांडुरंगांनी 28 युगे भक्तांना दर्शन दिले. अशा पुंडलिकांचे दर्शन घेतात. या मंदिराचा जीर्णोद्धार चांगदेव महाराजांनी केलाय. या नदीपात्रात अनेक साधू संतांचे समाधीस्थाने आहेत. आम्ही या नदीत हातपाय धुतले. माझ्या छोट्या भाचीचे पाय नदीपात्रात टेकवल्यावर ती रडायलाच लागली. कदाचित तिला पाण्याची भीती वाटली असावी. दिदीने या नदीत दिवा सोडला. मग येथून आम्ही मंदिराकडे निघालो. मंदिराकडे पोहोचल्यावर या ठिकाणी आम्ही सर्वांनी टिळा लावला. येथे समोरच संत नामदेव पायरी दिसते. या पायरीचा इतिहास असा की संत नामदेवांनी श्री पांडुरंगाला सांगितले की हे भगवंता, मला तुमचं वैकुंठपद नको, त्यापेक्षा इथे येणाऱ्या सर्व भक्तांची पायधूळ मला मिळेल अशी जागा द्या. तेव्हा येथील जमीन दुभागली. या दुभागलेल्या जमिनीत संत नामदेवांसह 14 जणांनी उड्या घेतल्या. त्यात संत जनाबाई सुद्धा होत्या. त्यांनी उड्या घेतल्यानंतर ती जमीन पूर्ववत झाली. त्यामुळे या पायरीला संत नामदेव पायरी असे नाव पडले. मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू होते, त्यामुळे आतून प्रवेश नव्हताच. त्यामुळे आम्ही मुखदर्शन करण्याचे ठरवले. आम्ही मुखदर्शनासाठी रांगेत लागलो. मंदिराच्या पायऱ्यांवर पाऊल ठेवताच शरीरात कंप पसरला. संपूर्ण शरीर ऊर्जेने भरून निघालं. ती अशी ऊर्जा होती की डोळे मिटले की अंगावर काटाच येत होता. मंदिरात अतिशय ऊर्जा होती. मंदिराचं पुरातन स्वरूप बघून खूपच छान वाटलं. ते बघून असे वाटले की आत्ताच्या कलरच्या मंदिरापेक्षा पूर्वीचे दगडाचे मंदिरच सुंदर दिसत होते. त्या मंदिरावरचे कलानक्षीकाम खूप सुंदर दिसत होते. या ठिकाणी विविध मंदिरांचे दर्शन घेऊन आम्ही मंदिरातून बाहेर आलो. बाजूलाच संत चोखामेळांची समाधी आहे. येथे दुपारचं भोजन करून आम्ही अक्कलकोटला निघालो. वेळेअभावी आम्हाला भरपूर गोष्टी बघताच आल्या नाही. यावेळी मला पांडुरंगाचं दर्शन हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं वाटत होतं. पुढे आम्ही अक्कलकोट व गाणगापूरला जाणार आहोत. गाणगापूरला अशी काय गोष्ट होती जी मला तिकडे येण्यास प्रवृत्त करत होती आणि मला तिकडे कसं बोलवून घेतलं, याचा अनुभव आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पुढील व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून सर्वांना शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. योगेश्वर त्रिमूर्ती तू परम तपस्वी
जय दत्तात्रेय जय गिरनारी